तर यावर्षी नवरात्रीमध्ये कोणत्या गोष्टी आणाव्यात जेणेकरून आपल्या घरातील आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या दूर होतील? तर नवरात्रीमध्ये 9 दिवस ही खूप शुभ मानले जातात, कारण तिथे देवी लक्ष्मीचं आगमन होत असतं. तर या काळात उपवासांसोबतच काही वस्तूंची खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मकता येते. आणि अशा कोणत्या गोष्टी घरामध्ये आणाव्यात ते आपण या आत्ता व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या घरातील आर्थिक तंगी आणि आरोग्याच्या समस्या दूर होतील. तर या नवरात्रीच्या पंचांगानुसार दरवर्षी नवरात्रीच्या उत्सवाची सुरुवात ही एकदम उत्साहाने होत असते. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून हा सण सुरू होतो. हा उत्सव एकूण 9 दिवस चालतो. या काळात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. यावेळी नवरात्रींची सुरुवात 22 सप्टेंबरपासून होत आहे. म्हणजे 2025 यावर्षी 22 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रींच्या काळामध्ये कोणत्या गोष्टीची खरेदी करणं शुभ मानलं गेलं आहे. यामुळे देवी प्रसन्न होतच आणि आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर आशीर्वाद देते. तर नवरात्रीच्या काळामध्ये आपण कधी या गोष्टींची खरेदी करू शकतो, यामुळे घरात सकारात्मकता येते. त्यासोबतच घरगुती समस्या आणि आरोग्याच्या समस्या, आर्थिक अडचण यांसारख्या येणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत होते. तर नवरात्रीमध्ये कोणत्या वस्तूंची खरेदी केली पाहिजेत? तर या नवरात्रीमध्ये धातू, सोने, चांदी, पितळापासून बनवलेल्या देवी देवतांच्या मूर्ती खरेदी करणं या नवरात्रींमध्ये शुभ मानलं जाते. तुमच्या देवालयात एखादी देवीची मूर्ती आणायची असेल तर हे 9 दिवस खूप शुभ मानले जातात. या दिवशी तुम्ही सोनं, पितळ काहीही खरेदी करू शकता, जेणेकरून तुमच्या घरातील वातावरण, कुटुंब हस्तखेळतं होऊ शकतं. तसेच मालमत्तेची खरेदी करू शकता, वाहनांची खरेदी करू शकता, भांडी, फर्निचर, घरगुती वस्तू इत्यादींची खरेदी करणं शुभ मानलं जातं. तसंच सौंदर्य प्रसाधने आणि कपडे खरेदी करणं सुद्धा शुभ मानलं जातं. म्हणजे आपल्या स्त्रीच्या शृंगारातल्या एखाद्या कोणतीही गोष्ट खरेदी करणं हे शुभ मानलं जातं, जेणेकरून स्त्रीच्या भाग्यासाठी ते फार उपयोगी ठरतं. तर यासोबतच कोणती वृक्ष आपण खरेदी करू शकतो? तर पिंपळाचं झाड, वडाचं झाड, तुळशीचं झाड, अशोकाचं, कमळ, केळी, बेल आणि कडुलिंब यांसारखी धार्मिक झाडे आणि वनस्पती खरेदी करू शकतो, कारण ते शुभ असतात. ही झाडे ना आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाची झाडे आहेत. त्यांचं महत्त्वसुद्धा खूप वेगळं आहे. ही रोपे किंवा वनस्पती तुमच्या घरामध्ये पवित्र ठिकाणी लावू शकता आणि त्यांची नियमित नित्य सेवा करून, त्यांची पूजा करून त्यांना पाणी अर्पण करू शकता. त्यानंतर घरामध्ये कामधेनू म्हणजेच गायीची मूर्ती असणं जास्त शुभ मानलं जातं. तर नवरात्रीच्या दिवसात या मूर्तीची खरेदी केल्याने घरामधील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडण्यास मदत होते. तसेच देवी देवतांचे आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहतात आणि कुटुंबामध्ये आनंदाचे आणि सुखाचे वातावरण राहते. शारदीय नवरात्रीमध्ये गाईचं तूप खरेदी केल्यास किंवा घरी काढल्यास ते शुभ मानलं जातं. त्यानंतर देवीसमोर एखादा तुपाचा दिवा लावावा, त्यामुळे आर्थिक समस्या दूर होतात. तसेच नवरात्रींच्या काळामध्ये चांदीचा नाणा खरेदी करून त्या देवीच्या चरणी जर अर्पण केलं तर ते खरंच खूप त्याचं महत्त्व तर वेगळं आहेच, पण ते शुभ मानलं जातं आणि कुटुंबामध्ये आनंद, सुख, समाधान येतं. तसेच जव हे विश्वाचं पहिलं पीक आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. तर नवरात्रीमध्ये जव खरेदी करून देवीला अर्पण करा. यामुळे देवीचा कायम तुमच्यावर आशीर्वाद आणि कृपादृष्टीही कायम राहील. तसंच पिवळं तांदूळ हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं. समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणून नवरात्रीमध्ये पिवळं तांदूळ खरेदी करून ते देखील आपण देवीला अर्पण करू शकतो, जेणेकरून त्याचं फळ, त्याचे शुभाशीर्वाद आपल्यालाच मिळतात. तर नवरात्रींच्या दिवसात घरामध्ये यंत्र बसवा. एखाद्या तुमच्याकडे कसलंही लक्ष्मी मंत्र असेल, लक्ष्मी यंत्र असेल किंवा आणखी एखादं यंत्र असतं, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरातील निघून जाते
आणि कुटुंबातील सदस्यामध्ये आपापसातील प्रेम वाढतं. तर नवरात्री दरम्यान दुर्गा यंत्र, लक्ष्मी यंत्र, शनी यंत्र, विष्णू यंत्र तुम्हाला जे खरेदी करावंसं वाटेल ते तुम्ही करू शकता. तसंच घरामध्ये साफसफाई ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. देवीच्या आगमनापूर्वी तुम्ही तुमचं घर आणि देव्हारा पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावा. तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्या, कारण वास्तुशास्त्रामध्ये या दिशेला शनीचे अधिराज्य मानलं जातं. तसेच तुम्ही वास्तूच्या नियमांकडे देखील विशेष लक्ष द्या. नैऋत्य कोपऱ्यांमध्ये तुटलेल्या जड वस्तू ठेवणं टाळा आणि तुम्ही या ठिकाणी दागिने किंवा महत्त्वाची कागदपत्रे देखील ठेवू शकता, जेणेकरून तिथे शुभाशीर्वाद आणि त्या गोष्टींची वाढ होण्यास मदत होते. म्हणून नैऋत्य दिशेला चांगल्या वस्तूंची किंवा दागिन्यांचीच तसेच विशेष महत्त्वाची कागदपत्रे देखील ठेवू शकता. तसेच घराचं मुख्य प्रवेशद्वार हे सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर वास्तुशास्त्रामध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे, कारण घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. त्यामुळे मुख्यद्वार नेहमी स्वच्छ ठेवावं. मुख्य प्रवेशद्वाराजवळ कचरा किंवा झाडू कधीही ठेवू नये. अडगळ कधीही नसावी. दरवाजा उघडला जाईल त्याचा आवाज न होता उघडला जाईल याची काळजी घ्या. तसेच मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावावा. त्यामुळे तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी येईल आणि घरामधील नकारात्मक ऊर्जा आपोआप दूर जाईल. म्हणून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जास्त लक्ष द्या आणि तिथे कधीही कचरा किंवा अडगळ जमू देऊ नका. ते नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण तिथूनच आपल्या घरात देवी देवतांचा आणि सकारात्मक ऊर्जेचा वास कायम घरामध्ये येत असतो. तर या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या. तसेच एखाद्या कलशाची स्थापना योग्य दिशेला करा. म्हणजे नवरात्रींच्या सुरुवातीला कलशाची प्रतिष्ठापना करा, म्हणजे जे शुभ आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. वास्तूनुसार कलशाची स्थापना घराच्या ईशान्य दिशेला करावी. चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र पसरवून घ्या. त्यावर पाणी, सुपारी, नाणी, हळद, तांदूळ ठेवा. त्यानंतर कलशावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवा. असे करणे पूजेसाठी खूपच शुभ मानलं जातं. आणि नवरात्रीमध्ये असं घटस्थापना जर तुम्ही आपल्या देव्हाऱ्यात किंवा देव्हाऱ्याच्या खाली केली तरीसुद्धा ते तुमच्यासाठी खूप शुभ आहे. जर तुम्ही शाश्वत ज्योत पेटवत असाल, वास्तुशास्त्राच्या नियमानुसार ती नेहमी आग्नेय दिशेला असायला हवी, कारण नवरात्रीच्या काळामध्ये नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी संध्याकाळी घराच्या चारही कोपऱ्यात दिवे लावू शकता आणि ती शाश्वत ज्योत म्हणून पेटवलं तरी या नवरात्रींमध्ये त्याचं फळ तुम्हाला खूपच शुभाशीर्वाद म्हणून मिळते. तसेच घरामध्ये ज्या वस्तू वापरामध्ये नाही आहेत ना, अशा वस्तू नवरात्रीच्या सुरुवात होण्यापूर्वीच घराबाहेर काढून टाका, कारण या वस्तूमुळे घरामधील नकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे आपल्याच घरातील प्रॉब्लेम्स जास्त वाढतात. त्या काळामध्ये गरजूंना तुम्ही काळे तीळ, अन्न आणि उडीद डाळ यांचं दान करा. त्यामुळे आपल्याला देवीसोबतच शनिदेवीचा सुद्धा आशीर्वाद मिळेल. तर तुम्हाला आजची नवरात्रींबद्दलची घ्यावयाची काळजी, देवी लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी किंवा आर्थिक समस्या घरातून दूर होण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे या व्हिडिओ थ्रू सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला गेला आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूयात अशाच एखादा नवीन छान टॉपिकवर. धन्यवाद.